त्याचबरोबर ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची नैसर्गिकरित्या पानगळ झालेली नाहीये, झाड अजून फ्रेश आहे, तानावरती सोडलेलं नाहीये, पुढच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला तानावरती इथ्रेलचं नियोजन करायचं होतं आणि आता जर तानावरती सोडायचं असेल तर आपल्याला काडी मॅच्युरिटीसाठी, पानपक्वतेसाठी 2 फवारण्या आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती कराव्या लागणार आहेत. तर पुढचा मृगबहार घेण्यासाठी इथ्रेल फवारणी करण्याआधी आपल्याला 2 फवारण्या आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती घ्यायच्या आहेत. तर त्यामध्ये आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. आता लगेच आपण पाऊस पडल्यानंतर लगेच पाणी बंद केलं असं समजायचं, आपल्याला लगेच बाग तानावरती सोडायची आहे आणि लगेच ही पहिली फवारणी आपल्याला टाकायची आहे. तर या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला 0,050 हे 1 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅमने घ्यायचं आहे. सिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट हे 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅमने घ्यायचं आहे आणि फसल किंगचं केन बिल्डर हे 1 लिटर पाण्यासाठी 2 ml ने 2 मिलीने आपल्याला आपल्या डाळिंब बागेसाठी, काडी मॅच्युरिटीसाठी आणि पानपक्वतेसाठी आपल्याला मृगबहाराच्या बागांसाठी इथ्रेल फवारणीच्या आधी आपल्याला घ्यायची आहे. ही पहिली फवारणी झाल्यानंतर पुढच्या 10 दिवसांनी आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे. त्यामध्ये सुद्धा 0,050 हे 1 लिटर पाण्यासाठी 15 ग्रॅमने, बोरॉन 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅमने आणि केन बिल्डर 1 लिटर पाण्यासाठी 2 ml ने अशी दुसरी फवारणी आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती काडी मॅच्युरिटीसाठी, पानपक्वतेसाठी, इथ्रेल फवारणी मृगबहारासाठी इथ्रेल फवारणीच्या आधी आपल्याला घ्यायची आहे. ही दुसरी फवारणी झाल्यानंतर परत 10 दिवसांनी आपल्याला इथ्रेलचं नियोजन करायचं आहे. इथ्रेलची फवारणी पानगळ करण्यासाठी आपल्याला आपल्या डाळिंब बागेवरती करायची आहे. आंबे बहारासाठी मी 3 स्प्रे दिलेले होते. मृगबहारासाठी एवढी आवश्यकता आपल्याला भासत नाही. काडी मॅच्युरिटीसाठी ऊन चांगल्या प्रमाणात मागे पडलेलं होतं, त्यामुळे ऊन चांगल्या प्रमाणात पडलेलं होतं, त्यामुळे चांगल्या पद्धतीने स्टोरेज झालेला असेल, त्यामुळे आपल्याला जास्त फवारणीचं नियोजन करणं आवश्यक नाहीये. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, त्यामुळे डाळिंब झाडाला ताण कुठेतरी पाहिजे तितका अपेक्षित आपल्याला भेटणार नाही. त्यासाठी आपल्याला या 2 फवारण्या करायच्या आहे इथ्रेल फवारणीच्या 10 दिवस आधी. पहिल्या फवारणीमध्ये जसं मी सांगितलं 0,050 1 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम, सिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि केन बिल्डर 1 लिटर पाण्यासाठी 2 ml असं आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. पहिली फवारणी झाल्यानंतर 10 दिवसांनी दुसरी फवारणी करायची आहे. त्यामध्ये 0,050 1 लिटर पाण्यासाठी 15 ग्रॅम, बोरॉन 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि केन बिल्डर 1 लिटर पाण्यासाठी 2 ml अशी दुसरी फवारणी झाल्यानंतर आपल्याला पुढच्या 10 दिवसांनी इथ्रेल फवारणीचं नियोजन आपल्याला आपल्या डाळिंब बागेसाठी, मृगबहाराच्या डाळिंब बागांसाठी आपल्याला करायचं आहे. तर मृगबहारासाठी आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे, जर नैसर्गिक पानगळ झालेली असेल तर लगेच इथ्रेल फवारणी करायची आहे आणि जर नैसर्गिक पानगळ नसेल झालेली तर आपल्याला हे 2 स्प्रे करून, काडी मॅच्युरिटीसाठी 2 स्प्रे करून मग इथ्रेल फवारणीचं नियोजन आपल्याला करायचं आहे. ज्यांची नैसर्गिक पानगळ झालेली आहे त्यांच्यासाठी इथ्रेल फवारणी आधी करून मग छाटणीचं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि नंतर जसा वापसा येणार आहे तर त्या वापसा आल्यानंतर आपल्याला खतांचं नियोजन करायचं आहे.